इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो सबसे पहले देखने के लिए। या ठिकाणी जसं मी सुरुवातीला सांगितलं ती बाब असल्यामुळे साधारणच आमचा असा प्रयत्न आहे की एक 2-2, 5-5 मिनिटांमध्ये आमचे जे सर्व अधिकारी आहेत जे प्रत्यक्ष काम करत आहेत आणि त्याच्यानंतर जे आहे त्याच्यानंतर इतरही काही प्रश्न असतील तर या अनुषंगाने मी सर्वप्रथम या ठिकाणी जे उपस्थित आहेत या ठिकाणी सिव्हिल सर्जन आहेत, या ठिकाणी डॉक्टर भट्टाचार्य मॅडम आहेत, मीनाक्षी भट्टाचार्य, डिप्टी कलेक्टर, ऍडिशनल कमिशनर, डिप्टी कमिशनर हे देखील या ठिकाणी आहेत। ते 2-2 मिनिटात त्यांचे अनुभव पण सांगतील आणि आपण काय करत आहे याबद्दल पण माहिती देतील। जसं मी सुरुवातीला सांगितलं, स्पष्ट केलं तसं आमच्यातर्फे असा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की जे काम प्रशासनाच्या मार्फत सर्वांच्या सोबतीने होत आहे ते काम आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत जावं। मी सर्वप्रथम वर्षा ठाकूर मॅडमला विनंती करतो की सगळ्या जागांचा डिटेल्स ते घेतात आणि रुग्ण शिफ्ट करतात। वेळ प्रसंगी घाटीलाही आपण रात्री 2:30-3 वाजता सुद्धा रुग्ण डिग्रेड होत असताना पाठवलेले, तर ती काळजी जिल्हा प्रशासन घेईल। सर, प्रशासनाने आता सांगितलं की त्यांचे एफर्ट्स आम्हालाही कळलं की एफर्ट्स चांगले आहेत, तरी सुद्धा पेशंट का वाढत आहेत आणि आता मागच्या प्रेसमध्ये कलेक्टर साहेबांनी सांगितलं, आता म्युन्सिपल कमिशनरने सांगितलं की हे जर असंच वाढत राहिलं तर आम्हाला लॉकडाऊन करावं लागेल। प्रशासनाला एक भीती आहे का की हे अपशूट होईल? याच्यात मी तुम्हाला कल्पना देतो की आपण डिसीजचं स्वरूप समजून घ्यावं। हा अत्यंत कॉन्टेजियस व्हायरस आहे, हा खूपच कॉन्टेजियस व्हायरस आहे। छोट्याशा संपर्कातून सुद्धा हा पास करतो। लॉकडाऊन जे आपण केलेलं होतं यापूर्वी किंवा बाकी मेजर्स घेतलेले होते ते आपण व्हायरसचा स्प्रेड स्लो करण्यासाठी घेतले आणि ज्यामुळे आपल्याला बाकी तयारी करायला, हॉस्पिटलची तयारी करायला वगैरे वेळ मिळालेला। आताही हा जर आपण काळजी घेतलं नाही तर हा व्हायरस पसरणार आहे। इट शुड बी व्हेरी क्लिअर, हा व्हायरस पसरणार आहे जर स्वतःचं रक्षण लोकांनी केलं नाही आणि आपण जे प्रोटोकॉल आपल्याला दिलेला आहे शासनानं तो जर पाळला नाही आणि ॲटोमध्ये जास्त जणांनी बसणे, विनाकारण गप्पा मारत बसणे किंवा मास्क न लावणे किंवा अननेसरी स्पर्श करणे वस्तूंना वगैरे, या गोष्टीतून हा व्हायरस पसरू शकतो। दुसरे आपण लक्षात घ्या की या व्हायरसची कॉन्टिजियस नेचर आपण जगभरातल्या बातम्यातून आपल्या निदर्शनात येत असेल। इव्हन मोठमोठ्या देशात सुद्धा या व्हायरस कंट्रोल करायला खूप अवघड आहे। व्हायरस कसा आहे, निसर्ग आहे, तर हा व्हायरसचं लक्ष नाही दिलं आणि कंटेनमेंट केलं नाही किंवा आपण जर रुग्णांना मोकळं फिरायची मोकळीक दिली किंवा लोकांनी काळजी घेतली नाही तर निश्चित पसरणार। ते पसरू नये म्हणूनच म्युन्सिपल कमिशनर म्हटले की आपल्याला लॉकडाऊन घ्यावं लागलं तर जिल्हा प्रशासन त्याचा निर्णय निश्चित सोमवारी करेल आणि जर लॉकडाऊन घ्यायचा निर्णय झाला तर त्याचा फायदा असा होईल की साधारण 8-10 दिवसाचं जर यांनी लॉकडाऊन घेतलं तर आपल्याला काही जे इन्फेक्टेड रुग्ण आहेत ते घरी थांबतील। त्याच्यातले आपल्याला माहिती की 85% रुग्ण तसेही बरे होतात, उरलेल्या 5 ते 10% रुग्णांचा जास्त सिरियस प्रॉब्लेम आहे, तर मग त्यांची इन्फेक्टिव्हिटी संपेल आणि नंबर मॅनेजेबल प्रोपोर्शन। रेमडेसिवीर जे औषध आहे ते आपल्याकडे रेमडेसिवीर जे औषध आपल्याकडे उपलब्ध झाले का, त्याचे काही तुम्हाला दिले का, त्याचे परिणाम आले? रेमडेसिवीरच्या बाबतीत जे आहे, रेमडेसिवीर हे औषध राज्य शासनाने खरेदी करून आपल्याला 2 दिवसात देणार आहे अशा पद्धतीची काल सन्माननीय आरोग्य मंत्री यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये घोषणा केली होती। त्याशिवाय पण रेमडेसिवीर औषध हे घाटीमध्ये काही रुग्णांना देण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे जे खासगी हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी देखील रेमडेसिवीर औषध हे काही रुग्णांना देण्यात आलेलं आहे। याच्यासाठी रेमडेसिवीर औषध मिळवण्याच्या दृष्टीने आपलं जिल्हा प्रशासन पण आणि आपलं जे ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्यांच्या मार्फतीने पण आपण हे प्रयत्न करतो आहे। मात्र कुठलंही औषध म्हणजे रेमडेसिवीर स्पेसिफिकली कोरोनासाठी आहे, टोसिलिझुमॅब जे आहे इम्युनो मॉड्युलेटर हे पण कोरोनाच्या दृष्टीने उपयुक्त आहे। यांचा मला या ठिकाणी हे स्पष्ट करायचं आहे की निधीची किंवा कुठलीही अशी कमतरता नाही। टेक्निकल पॉईंटमध्ये कमतरता असेल तर ती उपलब्धतेची आहे। जे कुठले आपल्या भारतामध्ये उपलब्ध असेल किंवा इव्हन परदेशातून पण जे काय आयात करावं लागेल त्यासाठी आपण पूर्णपणे त्याला कटिबद्ध आहे।
याची डिटेल इन्फॉर्मेशन भट्टाचार्य मॅडम कदाचित देऊ शकतील. रिझल्ट आले काही अपेक्षित आहे आणि एक याचे मिनिट काय म्हणलं? रेमडेसिवीर औषध दिल्यानंतरचे काही रिझल्ट काही रिझल्ट आहेत का आणि काही लोकांना दिलेला आहे. रेमडेसिवीर आपण 2 रुग्णांना आतापर्यंत दिलेलं आहे आणि त्या रुग्णांना ॲक्च्युली ते थोडे म्हणजे मॉडरेट सेकंड लेट फेज जी मी आपल्याला सांगितली त्यामध्ये ते आले होते, परंतु दोन्ही रुग्णांना आपल्याला टोसिलुझिमॅब हे इंजेक्शन सुद्धा द्यावं लागलं. त्यामुळे आपण 100% फक्त 2 रुग्णांना आपण दिलेलं आहे. त्यामुळे अजून जेव्हा आपण जास्त रुग्णांना ते देऊ आणि त्याच्यानंतरच आपण त्याबद्दल नीट सांगू शकतो, कारण दोन्ही रुग्णांना आम्हाला रेमडेसिवीर बरोबर टोसिलुझिमॅब सुद्धा द्यावं लागलं. प्लाझ्माच्या बाबतीमध्ये प्लाझ्मा सेंटर हे जे आहे ते सर्व 23 मेडिकल कॉलेजेसमध्ये सुरुवात झालेली आहे त्याची आणि प्लाझ्मा बँक एकत्र करायची असं तयारी झालेली आहे. आपण औरंगाबादमध्ये सुद्धा सर्व प्रशासकीय यंत्रणेने सुद्धा आपल्याला मदत केलेली आहे सर्व डोनर्सला प्लाझ्मा डोनेट करण्याबद्दल. ही अत्यंत किचकट अशी पद्धती आहे, उपचार पद्धती आहे. या उपचार पद्धतीमध्ये आपण डोनर व्यक्तीचा प्लाझ्मा घेतो आणि तो आपण रुग्णाला देतो. पण डोनर व्यक्ती जेव्हा हा प्लाझ्मा देते त्यावेळेला डोनर व्यक्तीच्या प्लाझ्मामध्ये जे प्रतिजैवक असतात ते प्रतिजैवक 1:640 इतक्या प्रमाणापेक्षा जास्त असले पाहिजेत. तर ही तपासणी केल्यानंतर मग आपण ते देऊ शकतो. सध्या आपण त्याची पद्धत अजून आपण कुठल्या रुग्णाला दिलेलं नाही आहे, पण आपण त्यासाठी लागणारे सर्व उपचार पद्धतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि लवकरात लवकर आपण हे देण्याची प्रक्रिया सुरू करणार आहोत. संकलन किती झालं मॅडम प्लाझ्माचं? किती जणांकडून घेतलाय प्लाझ्मा? सॉरी, आतापर्यंत आपल्याला 2 रुग्णांनी प्लाझ्मा दिलेला आहे आणि अजून काही रुग्ण आहेत ज्यांनी प्लाझ्मा देण्यासाठी मी तयार आहे असं अंडरटेकिंग दिलेलं आहे. याबद्दल मी एक सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली 2-3 दिवसापूर्वी, तर त्याच्यातही त्यांनी सांगितले की आपण रुग्णांची सगळी यादी आपल्याकडे आहे आणि जिल्हाधिकारी महोदयची यंत्रणा त्या सगळ्यांशी संपर्क करून आपण त्यांना प्लाझ्मा देण्यासाठी विनंती करतो. आणि याबरोबर आपल्या पत्रातही बातम्या आलेल्या आहेत की प्लाझ्मा दान आता करावं, ही प्रोसेस ऑलरेडी सुरू झाली है. काढ़ा संबंध में बहुत चर्चा चल रही है सोशल साइट पे, सोशल मीडिया पे. वर्तमान पत्रों में भी काढ़ा मालेगांव काढ़ा, भीड़ का काढ़ा, जो आयुर्वेदिक जो आ रहा है उसके बारे में क्या आपण आयुष काढा जो आहे तो केंद्र शासनानं अप्रूव्ह केलेला आहे आयुष मंत्रालयानं. हे आपले जुने हर्बल्स आहेत की जे इम्युनिटी बूस्टर्स म्हणून किंवा प्रतिकारशक्ती वाढवण्याची जे आयुर्वेदिक औषधं आहेत त्यांचा हा काढा आहे आणि त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत. बीडहून जो आलेला आहे डॉक्टर चरखा नावाच्या, त्यांनी काही आपल्याला चार्ज केलेलं नाही माझ्या मित्रांना, तर त्यांनी बीडमध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर केला, त्याचा रिझल्ट चांगला आहे. जसे की आपण म्हणतो हळदीनं प्रतिकारशक्ती वाढते, आपला कसा दुरुस्त होतो, तसंच या काढ्याचं रिकग्निशन आयुष मंत्रालयाने दिलेलं आहे. आणि आपण CCC DCSC म्हणजे जे नॉन क्रिटिकल पेशंट्स आहेत त्या नॉन क्रिटिकल पेशंटमध्ये या काढ्याचा वापर ऑलरेडी आपण चालू केलेला आहे. त्याची इन्फेक्टिव्हिटी कमी होते असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. इव्हन आता मी उस्मानाबादला जाऊन आलो परवा, तिथे सुद्धा आयुर्वेदिक कॉलेज आहे, त्यांनी सुद्धा ते सुरू केलेलं आहे, सगळ्या जिल्ह्यात ते सुरू केलेलं आहे. आता त्यांना क्रिटिकल पेशंटला द्यायचा का, तर त्या संदर्भात काही इश्यूज रेज केलेले आहेत की क्रिटिकल पेशंटला त्याचा फायदा मिळेल, त्याला ते ICMR ला कॉन्टॅक्ट करून ही लोक त्या बाबतीत निर्णय घेतात. पण काढा हे हर्बल आहे आणि ते प्रतिकारशक्ती वाढवतं, जसं की हल्दी आहे, गुळवेलसत्व आहे किंवा अजून जे कोणते घटक त्याच्यात असतील ते, आणि त्याचा फायदा आहे असं आयुष मंत्रालयाने स्पष्ट केलेलं आहे. प्रश्न असा आहे की बीडमध्ये 9 पेशंट मिळाले. माझं स्वतःचं एक बारीक लक्ष आहे औरंगाबादच्या अत्यंत छोट्या छोट्या गोष्टीवरही लक्ष देतं, जसं की मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यात लक्ष आहे. औरंगाबाद सिटी आणि वाळूमध्ये खूप जास्त लक्ष आहे. त्यामुळे नागरिकांनी दहशतीत यायचं किंवा घाबरून जायचं कारण इथले जे मुख्य अधिकारी इथं बसलेले आहेत, कलेक्टर, म्युन्सिपल कमिशनर आणि पोलीस कमिशनर, हे परफेक्ट कोऑर्डिनेशनने काम करत आहेत. आणि विभागीय आयुक्त म्हणून जसं माझ्याकडे बरीच शहर आहेत आणि जिल्हे आहेत,
त्याबरोबर औरंगाबादच्या अत्यंत बारीक घटनांवर माझं बारकाईने लक्ष. मी स्वतः अनेक हॉस्पिटल्समध्ये फिरत आहे, क्वारंटाईन सेंटरला फिरत आहे, किंवा कंटेनमेंट झोनमध्ये फिरत आहे, CCC मध्ये फिरत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांशी सुद्धा मी खूपदा चर्चा केलेली आहे. इव्हन ICU वॉर्ड, कोविड वॉर्ड त्याच्यात सुद्धा मी जातो. त्यामुळे माझी फक्त औरंगाबादकरांना एक माहिती राहील की आपण घाबरून जाऊ नका. या रोगातून बरे होणाऱ्याची संख्या पण फार मोठ्या प्रमाणात. तर माझं एकच म्हणणं आहे की काही लोकांसाठी मात्र हा रोग फार घातक सिद्ध होत आहे. हे कोण आहेत काही लोक ते आपल्याला माहिती, आणि कदाचित आपल्या चुकीमुळे आपल्या घरातल्या एखाद्या माणसाचा याच्यात नंबर लागू शकतो. त्यामुळे जसं CP साहेबांनी सांगितलं की नागरिकांचा सहभाग फार महत्वाचा आहे. हा जर सहभाग नसेल आणि नागरिक जर काळजी घ्यायला तयार नसतील तर कदाचित काळजी न घेणाऱ्याला काही होणार नाही, परंतु त्यांच्या घरच्या एखाद्याला किंवा त्यांच्या जवळच्या एखाद्या माणसाला मात्र प्रॉब्लेम निश्चित होऊ शकतो. दुसरा मुद्दा आहे इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर बाबत मी एवढंच सांगतो की महानगरपालिकेमध्ये आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन हे क्लॅम्पडाऊन केलं आपण काही दिवसापासून, आणि महानगरपालिकेची ताकद आहे, जिल्हाधिकाऱ्यांचा पूर्ण सपोर्ट आहे, त्यांना शासनाचाही पूर्ण सपोर्ट आहे. आमची पण मशिनरी जी आहे औरंगाबादमध्ये हे थोडं फायद्याचं आहे की डिव्हिजनल कमिशनर ऑफिसर्स त्यांना उपलब्ध आहेत. ते सगळे आपण ग्रीडमध्ये टाकलेले आहेत, आणि त्यांनी जसं सांगितलं की 3000 पर्यंत आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करू शकतो. तर ते आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलं तर डिसीजचा स्प्रेड व्हायला थोडा प्रतिबंध होऊ शकेल. हा एक महत्वाचा इश्यू आहे. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन हे एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यामुळे डिसीज स्प्रेडला कमी आणता येईल आपल्याला. दुसरा मुद्दा असा आहे की आपले जे हॉस्पिटल्स आहेत, तुम्ही जर CCC बघितलं, जे CCC म्हणजे कोविड केअर सेंटर, जे प्रायमरी हॉस्पिटल जिथं आपण माइल्ड पेशंट ठेवतो, तिथून बरे होऊन जाणाऱ्याची संख्या प्रचंड मोठी आहे. आपण जर माहिती घेतली तर आपल्याला जाईल फार कमी रुग्ण तिथून क्रिटिकल होऊन वरच्या हॉस्पिटल. ही एक चांगली समाधानाची बाब आहे. तिसरा मुद्दा आहे की वरची जे हॉस्पिटल्स आहेत BCSC, याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला जसं मीनाक्षी मॅडमने सांगितलं की मृत्यूचं प्रमाण जे आहे, आणि या रोगाची काही गोष्टी अशा आहेत, नवीन रोग आहे, याला स्पेसिफिक औषध नाही आहे, याला सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट देतो, क्रिटिकल केअर आपण करतो. मी घाटीमध्ये जाऊन 5-6 वेळा त्या बॉडीत प्रत्येक पेशंटचा काय डेथ झाली याचा आढावा घेतलेला आहे. तसंच मी MGM मध्ये सुद्धा त्यावेळेस 44 बेडचा पेशंट, आणि मग मी शेवटी कोविड वॉर्डात गेलो जिथे ICU आहे, आणि तिथे जाऊन विचारले की काय अडचण. अभ्यास आमचा सुद्धा जरी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असले तरी बराच झालेला आहे. शासन स्तरावर सुद्धा टास्क फोर्स आहे. त्या टास्क फोर्सच्या आपल्या इथल्या सगळ्या प्रायव्हेट आणि सगळ्या डॉक्टरचा वेगळा या स्वाबमध्ये आम्ही घेतलेला आहे. त्यांचे नंबर्स आहेत, ते कॉन्स्टंट टचमध्ये असतात. प्रत्येक पेशंटचा प्रोटोकॉल वेगळा, प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे. आपण हे सगळं करत आहोत, आणि हे करत असताना मी फक्त औरंगाबादकरांना सांगू शकतो की प्रशासन खंबीरपणे समर्थ आहे या परिस्थिती हाताळायला. काही वेळेस जेव्हा घाटीमध्ये लोकांना वाचलं होतं, घाटीमध्ये लोकांना वाटलं होतं की घाटीमध्ये फार मृत्यू होत आहे, तर जसं आपण सांगितलं की घाटीमध्ये आपण क्रिटिकल पेशंट, सुपर क्रिटिकल पेशंट आपण ऍडमिट करतो, आणि इतके जास्त क्रिटिकल पेशंट आपण ऍडमिट केलेले आहेत. आणि मेन मुख्य मुद्दा हे आहे, माझ्या नागरिकांना सगळ्यांना विनंती आहे की बिलकुल आजार अंगावर काढू. या आजाराची लक्षणं बदलत आहे. आजार अंगावर काढून 2-3-4 दिवस आपण घालवणे हे फार धोकादायक आहे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती की हा मेसेज केला पाहिजे की आजार अंगावर काढणे अत्यंत धोकादायक आहे. आपल्याला टेस्ट नाहीये, जिभेला चव नाहीये, वास येत नाहीये, घसा दुखतोय, ताप येतोय, किंवा अजून काही छोट्या मोठ्या इव्हन डायरिया सुद्धा, संडास लागणे, 1-2 संडास होणे हे सुद्धा आता लक्षण म्हणून येत आहे. आणि काही लोकांना अनइझी वाटत आहे, म्हणजे काहीच लक्षण नाही, पण फक्त कसं नुसतं होत आहे. कृपा करून आजार अंगावर काढू नका. आपल्याला कोविड होऊ नये सगळ्यांची इच्छा आहे, पण त्या इच्छेपायी आपण आपला समज करून घ्यायचं की आपल्याला कोविड नाही आणि सिच्युएशन फेस करायला घाबरून टेस्ट नाही करायची, असं होऊ देऊ नका. माझी सगळ्यांना विनंती. जर आपण लवकर डॉक्टरकडे आलो आणि लवकर आपलं डिटेक्शन झालं की आपल्याला कोविड आहे, तर हा रोग धोकादायक बनू शकतो. हा रोग धोकादायक 5व्या-6व्या दिवसानंतर बनायला सुरुवात. जसं मॅडमने सांगितलं की बायोलॅटरल न्यूमोनिया डेव्हलप होणे,
किंवा कोॲग्युलेशन होणे किंवा सायटोकाईन स्टॉर्म होणे, या पेशंट गेल्यानंतर त्या पेशंटला बाहेर काढणं, त्यांनी काढले 326 पेशंट्स त्याच्यातूनही त्यांनी बाहेर काढले, तर हे धोकादायक आहे. दुसरं, आपले जे आजार आहेत जसे की मधुमेह असेल, रक्तदाब असेल, ब्लड प्रेशर असेल किंवा दमा असेल, हे सगळे आजार नियंत्रणात ठेवले पाहिजे. आणि हे जर नियंत्रणात नसले, आपण त्याचे औषधं घेत नसलो डॉक्टरना सांगत असताना, तर मग हे पेशंट पुन्हा फार सिरियस होत आहे. आपल्याकडे एकही मृत्यू होणं ही जरी इथे आकडेवारी वाटत असेल तरी मी नेहमी म्हणतो की त्या फॅमिलीसाठी ते पर्सेंटेज आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी त्या फॅमिलीसाठी ते 100% लॉस असतो. कुणाच्या घरचं माणूस गेलं म्हणजे जाऊ नये, या पद्धतीनंच काम करायला पाहिजे. अधिकारी मला वाटतं ताकदीनं काम करतील. पुन्हा एकदा क्लिअर करतो औरंगाबादकरांना की या सर्व अधिकारी, 3 अधिकारी आणि SP जे आहे त्यांचं परफेक्ट कोऑर्डिनेशन आहे. कुणी काळजी करायचं काही कारण नाहीये, फक्त आपण शिस्त पाळावी ही आम्हाला विनंती आहे. जसं की आता CP साहेबांनी सांगितलं की मास्क न लावणे किंवा इतर ज्या गोष्टी असतात, मी मास्क काढला आता मला बोलायचं म्हणून तर लगेच लावणार आहे, परंतु हे सगळे शिस्त आपल्याला विनाकारण कुठेतरी हात लावणे, हात न धुणे, सॅनिटाईज न करणे, विनाकारण फिरणे हे आपल्याला थांबवावं लागेल. कंटेनमेंट झोन मधून बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर आपण गुन्हे दाखल केलेले, ही वेळ आली नाही पाहिजे. कंटेनमेंट झोन तुमच्यासाठी केलेला आहे, त्याच्यातून कृपा करून बाहेर पडू नका. हे धोकादायक आहे. आपल्या एखाद्या छोट्याशा निष्काळजीपणामुळे कोणाचे जीव जाऊ शकतात, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथले जे माननीय आमदार आणि माननीय खासदार आहेत यांच्या मीटिंग माझ्याकडे 2-3 मीटिंग झालेल्या आहेत. आता पुन्हा सोमवारी ते बसणार आहेत माझ्याकडे. त्याच्यात ते परिस्थिती म्हणून ते आणि जिल्ह्याचे हे अधिकारी म्हणून लॉकडाऊन बाबत योग्य तो निर्णय घेतील. लॉकडाऊनमुळे रोग जात नसतो आम्हालाही माहिती आहे, परंतु लॉकडाऊनमुळे नंबर्स मध्ये कमी होऊ शकते, जेणेकरून आपल्याला ट्रीटमेंट मॅनेजेबल प्रोपोर्शन मध्ये ठेवता येईल. बाकी जिल्ह्याचं बाबतीत मला वाटतं मी तर बोललो नाही पाहिजे, परंतु तरी मी तुम्हाला सांगतो बाकी जिल्ह्यातही बरंचसं आपण कंट्रोल त्या प्रशासनाने आणलेलं आहे. तर त्यांनाही चॅलेंजेस आहेत. औरंगाबाद एवढे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडे नाही. पण दुसरा फायदा आहे की औरंगाबाद ही मोठी सिटी आहे, फार मोठ्या प्रमाणावर लोक येतात, बाहेरून येतात, ते त्यांच्याकडे तो पण त्रास नाही. मला वाटतं की मला फक्त एवढंच ॲश्युअर करायचं आहे. फॅसिलिटीज आहे, फॅसिलिटी बिल्ड करत आहोत. मॅक्सिमम बेड ऑक्सिजन नेटेड, जसं मीनाक्षी मॅडमने सांगितलं तसं प्रायव्हेट हॉस्पिटलला आम्ही सूचना दिल्या, ज्या बेडला ऑक्सिजन नाही त्या सगळ्या बेडला तुम्ही ऑक्सिजन दिला पाहिजे, जेणेकरून आपल्याकडे मॅक्सिमम ऑक्सिजनच्या फॅसिलिटीज तयार झाल्या. RT-PCR चे सगळे आपल्याकडे 5 ठिकाणी मराठवाड्यात युनिट सुरू झालेले आहेत, जे मला वाटतं की आले नसते आपल्याला प्रत्येक वेळी पुण्याला जावं लागायचं. त्याचबरोबर आपल्याकडे चांगले डॉक्टर्स आहेत, डेडिकेटेड आहेत. मी बघतो, मी त्यांच्या ग्रुपवर 3:30 वाजता त्यांचे मेसेजेस चालू असतात की पेशंटच्या प्रॉब्लेमनुसार महानगरपालिका अत्यंत जीव झोकून काम करत आहे. सर्वच जण कामाला लागलेले आहेत. मला फक्त एवढंच ॲश्युअर करायचं आहे की प्रशासन आहे आणि खंबीरपणाने उभं आहे की जे 3 लोक आहेत ते 3 लोक कोऑर्डिनेशननी औरंगाबादचं रक्षण करण्याची ताकद असणारी माणसं आहेत, ती करतील. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. डिटेलमध्ये जे आपले सर्व ऑफिसर्स, आपली जे पूर्ण टीम आहे, टीम औरंगाबाद यांनी आपलं मत आणि आपला एक्सपिरियन्स या विषयावर मांडलेला आहे. मागचे 3 महिन्यापासून आपण हे फाईट करत आहे. याच्यामध्ये पूर्ण 3 महिन्याचे मी डिटेल्समध्ये नाही जाणार आहे. त्याच्याबाबत 3 या 4 जवळपास मी फेसबुक लाईव्ह केलेले आहे. डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हे पूर्ण 3 महिन्याची जर्नीच्या त्यामध्ये अवेलेबल आहे. नाव ओनली फ्यू फॅक्ट्स दॅट आपल्याकडे आजचे 3 महिन्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे पेशंटला केअर करण्यासाठी, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन, CCC, DCHC आणि DCH हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या पूर्ण नियोजन आपण केलेलं आहे. आणि भविष्यामध्ये पण आपल्याकडे हे इन्फ्रास्ट्रक्चरची कमी नाही भासू देणार आहे. हे आमच्या सर्वांच्या आपल्याकडे प्रोग्रेस आहे. माननीय विभागीय आयुक्त, माननीय पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी साहेबांसोबत नेहमी आमची बैठक होत राहिलेली आहे. त्यामध्ये डिटेलमध्ये जी आपली स्ट्रेटजी आहे ते स्ट्रेटजी आपण ठरवलेली आहे, त्याप्रमाणे जात आहे. त्याचा परिणाम हे आहे की आज आपल्याकडे पर्याप्त
कॉन्स्टेबल सर्व डिपार्टमेंट कडून फुल करून कोरोनाच्या विरुद्धमध्ये पुरेशा उपलब्ध आहे. जवळपास 3000 इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन फॅसिलिटी आपल्याकडे उपलब्ध आहे. जवळपास 4000 बेड्सची आपल्याकडे CCC कोविड केअर सेंटरची फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि याच्या व्यतिरिक्त DCHC आणि DCH मध्ये वेगळी फॅसिलिटी अवेलेबल आहे. माननीय पालकमंत्री साहेबांचे आणि माननीय CM साहेबांच्या पुढाकाराने आपल्याकडे मेल्ट्रॉन नावाची नवीन बिल्डिंग अवेलेबल झालेली आहे. त्यामध्ये तो बिल्डिंग आता CCC म्हणून काम करत आहे. त्यामध्ये जवळपास 300 पेशंट आहे आणि लवकरच तो DCHC म्हणून फंक्शन मध्ये येणार आहे. नाव जे चेंज मागचे काही दिवसामध्ये झाला तो चेंज बाबत इतका आहे की बिफोर लॉकडाऊन आमच्याकडे जवळपास 60 to 80 पेशंट दर दिवशी येत होते. आता लॉकडाऊन नंतर जवळपास 100 to 120 पेशंट आमच्याकडे दररोज येत आहे. आशंका अशी होती की लॉकडाऊन नंतर यामध्ये पुढाकाराने वाढ होणार आहे आणि खूप भयावह परिस्थिती उद्भवणार आहे. बट औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने ही परिस्थिती पूर्णपणे कंट्रोल केलेली आहे. डिफरंट मॉडेल्सचे जे चांगले आस्पेक्ट्स आहेत ते आपण अडॉप्ट केलेले आहे आणि त्यामध्ये आपण स्पेशल टास्क फोर्स कॉन्टॅक्ट मॅपिंगसाठी डिप्लॉय केलेली आहे. आता स्वयं कलेक्शन आपला दारी नावाचा आपण इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. त्यामध्ये 10 टीम स्वयं कलेक्शनसाठी डिप्लॉय होतील. 1000 मोबाईल फीवर क्लिनिक आपण औरंगाबाद शहरामध्ये डिप्लॉय केलेले आहे. याच्या व्यतिरिक्त MHF माझ्या हेल्थ माझ्या हाती ॲप नावाच्या एक फंक्शन आपण नागरिकांना उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामध्ये 3 फंक्शन आहे. पहिली, घर बसून आपले नागरिक MHF डाउनलोड करून त्यामध्ये जाऊन कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती बेड अवेलेबल आहे, किती वॅकन्सी आहे, किती ऑक्युपाइड आहे हे बघू शकत आहे. तो बेड अवेलेबिलिटी इन प्रायव्हेट हॉस्पिटल्स अँड गव्हर्नमेंट हॉस्पिटल MHF मध्ये अवेलेबल आहे. नागरिक बघू शकत आहे. यासोबतच स्वतःची चाचणी करण्याचा पर्याय पण त्यामध्ये दिला गेला आहे. प्रत्येक नागरिक पल्स ऑक्सिमीटरने आणि थर्मल थर्मामीटरने ज्या त्याला पाहिजे ती चाचणी करून त्याचा अहवाल त्या ॲपमध्ये देऊ शकत आहे. आणि आमचे डॉक्टर्स कंट्रोल वॉर रूम कोरोना वॉर रूम जे आमच्या आहे तिथे बसलेले आहे. आता त्याचा सिद्धेसाहेबांनी सांगितलं एक एक्सपिरियन्स ज्याप्रमाणे इमिडिएटली डॉक्टर्स कॉल करतात आणि जर फर्दर मेडिकल विचारपूस या मेडिकल हेल्थ काय नीडेड आहे त्याच्याबाबत डिसिजन घेऊन इमिडिएटली आपले जे पेशंट आहे त्याला मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल होतात. चेस द व्हायरस जे आपला टॅगलाईन आहे यामध्ये जे आपली मोबाईल फीवर क्लिनिक्स आहे जे आपले सेल्फ टेस्टचे ऑप्शन आहे ते याच्या व्यतिरिक्त कॉन्टॅक्ट मॅपिंगची स्पेशल टास्क फोर्स आहे. 24/7 कोविड वॉर रूम आहे. हे पूर्ण जे फंक्शन्स एक इकोसिस्टम क्रिएट केला गेला आहे तो चेस द व्हायरस अंतर्गत केला गेला आहे. आणि आता मागचे काही दिवसापासून आपण टेस्टिंग मध्ये रिव्होल्युशनरी इन्क्रीज केलेला आहे. ICMR ची गाईडलाईन पण फ्लेक्सिबल झालेली आहे. राज्य शासनाने टेस्टिंगच्या थोडासा डेमोक्रेटायझेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे आता आमच्याकडे संधी अवेलेबल आहे. या अनुषंगाने आपण टेस्टिंग थोडीशी वाढवलेली आहे आणि भविष्यामध्ये आणखी वाढवणार आहे. नाव हे आतापर्यंतची परिस्थिती होती. व्हॉट अबाउट नेक्स्ट, व्हॉट अबाउट फ्युचर. फ्युचर बाबत असा आहे की सिच्युएशन आता अंडर कंट्रोल आहे. बट जर सिच्युएशन आमचे कॅल्क्युलेशन में हळूहळू जर आउट ऑफ कंट्रोल गेली या जाऊ लागली देन आपण औरंगाबाद शहरामध्ये एक वेळा परत लॉकडाऊन करणार आहे. या कारण करूया तो आम्ही सिच्युएशनवर क्लोजली मॉनिटर करत आहे आणि जर तशी परिस्थिती उद्भवली देन वी विल इम्पोज कर्फ्यू इन औरंगाबाद सिटी. हे आपली भविष्याची रणनीती आहे. आणि त्याच वेळेमध्ये आपण मॅक्सिमम जे पॉझिटिव्ह पेशंट आहे त्यांना आपण टेस्ट करून ट्रीट करून आणि जे लॉकडाऊन नंतर एक सेफ आणि सुरक्षित जे शहर आहे ते आपण त्यामध्ये फंक्शन करूया. माझे तत्व धन्यवाद. या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयातील जी कोरोनाची कंट्रोल सेल आहे
त्याचं मी काम बघत आहे. हा अनुभव म्हणजे खरं तर हे तुमच्याशी संवाद साधण्याचं एक माध्यम आणि आपली मनमोकळेपणाने ज्या गोष्टी काही वाटतात त्या इथं सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. पर डे पहिल्या दिवसापासून मी या कोरोनाच्या युद्धामध्ये सक्रियपणे कामकाज करत आहे. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या पॅन्डेमिकमध्ये कोरोनाशी फेस करताना ही महामारी अत्यंत नवीन आहे. जशी डॉक्टरांना आहे आपल्यासाठी नवीन आहे, तशीच प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा हा अनुभव अत्यंत नवीन होता आणि आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही अशा स्पेसिफिक गाईडलाईन्स किंवा आधी कधी परिस्थिती झाली होती असं आमच्याजवळ काहीही नव्हतं. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये जसं बाकीच्या ठिकाणी यशस्वी प्रयोग चालले आहेत आणि आपल्या शहरासाठी काय करता येईल हे दररोज नवीन नवीन प्रयोग आणि नवीन नवीन जे प्रोटोकॉल्स येतात त्याप्रमाणे आम्ही कामकाज करत राहिलो. जसं इतरांना प्रश्न आले तसे आम्हाला सुद्धा आले. पहिल्याच दिवशी जेव्हा मी आले तर माझ्या केबिनचा दरवाजा मला उघडावा लागला, कारण की जशी भीती सगळ्यांच्या मनात आहे तशी आमच्याही लोकांमध्ये होती. पहिल्या दिवशी जेव्हा क्लास 4ला मी विनंती केली तेव्हा त्याला वाटत होतं की मुझे भी कुछ हो जाएगा. मग त्यावेळेस आम्ही दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबर सेल्फी घेतला आणि ही प्रक्रिया जी 1 जण येत होतं 2 जण येत होतं त्यांना मोटिवेट केलं. म्हणजे ही भीती ही जशी जनसामान्यामध्ये होती तशी आमच्याही लोकांमध्ये होती. पण या सगळ्यांवर गोड गुलाबीने प्रयत्न करून आम्ही पुढे पुढे सरकत गेलो. या सगळ्या परिस्थितीमध्ये डॉक्टर लोकांना सुद्धा अनुभव नव्हता. ते नेहमीच डॉक्टर आणि पेशंट या रिलेशनशिप मध्ये काम करतात, पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह त्यांना काही जे इश्यूज येत होते तसे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांनी वारंवार सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना सपोर्ट करण्यात आला. मी स्वतः घाटीमध्ये अनेक बैठका घेतल्या. जिल्हाधिकारी महोदयांसोबत आम्ही कोरोना वॉर्डामध्ये गेलो. त्या ठिकाणी त्यांना सुद्धा प्रश्न येत होते. जसे वॉर्ड बॉईज आहेत, नर्सेस आहेत, ते आतमध्ये जाण्यासाठी घाबरत होते. त्यांचे अनेक प्रश्न होते. जे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे की एक ऑफिसर म्हणून मी एका कंटेनमेंट झोनमध्ये जर बोलले तर मी 50 लोकांपर्यंतच पोहोचू शकते. पण आपल्याकडे जी बातमी येते ती हजारो लाखो लोक वाचत असतात आणि त्याच्यावरनं त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत असतात. त्यामुळे एकच कळकळीची विनंती आहे की जसा हा आम्ही प्रयोग करताय तुम्ही आमच्याबद्दल जेव्हा काही फॉल्स असतील तर नक्कीच छापले पाहिजे. पण काही सक्सेस स्टोरीज आहेत. काही लोकांनी सांगितलं की यांच्यामुळेच आम्ही वाचलो आहे. आज अधिकाऱ्यांना आणि नर्सेस आणि पाडळकर आहेत, डीन आहेत, या भट्टाचार्य मॅडम आहेत, यांच्या व्हॉट्सअपवर अनेक मेसेजेस आहेत की तुम्ही देव माणसासारखे प्रयत्न केले म्हणून आम्ही वाचलो आहोत. तर याही सक्सेस स्टोरी कुठेतरी लोकांसमोर यावा आणि सत्यस्थिती लोकांपुढे यावी, जेणेकरून शहरामध्ये जी पॅनिक स्थिती होते कधी कधी कॉमन माणसाच्या मनात ती दूर होण्यासाठी प्रयत्न केले जाईल. विभागाचं बघत असताना जिल्हाधिकारी कार्यालयात तर आहेत, पण 8 विभाग 8 जिल्हे आहेत. यामध्ये कधी कधी आम्हाला हिंगोलीला जावं लागलं, परभणीला जावं लागलं आणि या ठिकाणी जाताना तिथे सुद्धा अनेक गोष्टी आमच्या समोर. तिथे इन्फ्रास्ट्रक्चर औरंगाबाद सारखं नाहीये आणि त्या ठिकाणी औरंगाबाद सारखं इन्फ्रास्ट्रक्चर नसताना तिथील नर्सेस, तेथील डॉक्टर्स यांचे प्रश्न काहीतरी वेगळे होते. त्या नर्सेस सांगत होत्या की 8-8, 15-15 दिवस काम केल्यानंतर साधी मुलाला मिठी सुद्धा मारता आली नाही 3 वर्षाच्या बाळा. त्यावेळेस अत्यंत संवेदनशील वाटत होतं. पण या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा सिव्हिल सर्जन त्या ठिकाणी असलेले हे वेगवेगळ्या पद्धतीने कामकाज करत होते, वेगवेगळ्या पद्धतीने ऑर्डर्स काढत होते. आज औरंगाबादमध्ये विभागामध्ये अशा अनेक डॉक्टर्स, अनेक अधिकारी आहेत की डे 1 पासून काम करतात आणि त्यांनी एकदा सुद्धा रजा घेतलेली नाहीये. तर माझी आपल्याला हे सगळं तुमच्यापुढे सांगण्याचा प्रयत्न कुठलीही अहम भावना किंवा आम्ही काय करतो हे सांगण्याचा निश्चितच अनुभव नाही, पण काय करतो आहे हे प्रामाणिक प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचले गेले पाहिजे. कारण कॉमन लोक जेव्हा पेपर वाचतात किंवा आमच्याशी चर्चा करतात किंवा हो येतो तेव्हा त्यांना असं वाटतं की बापरे, कोरोनाचा कहर ही बातमी आणि कोरोनामध्ये डिस्चार्ज झालेले एवढे पेशंट या दोघींमध्ये कुठलं मॉरल जास्त वाढू शकतं हे आपल्याला आपण समजू शकतात. आणि जेव्हा आम्ही पण घरी जातो आपल्यासारखी आपल्यातले बरेच लोक माझ्याशी संवाद साधत असतात, फोनवर बोलत असतात. प्रत्येक अधिकाऱ्याला वाटत असतं घरी जाताना गिल्ट असते की आपणही आपल्या फॅमिलीसाठी कॅरियर होऊ का. म्हणजे जशी तुमच्या मनात आहे प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मनात सुद्धा आहे. या सगळ्यांवर मात करून आम्ही काम करत आहोत. आज म्हणजे तुम्हाला सांगायला आनंद होईल की क्वारंटीन सेंटर पूर्ण डिव्हिजनची आकडेवारी घेतली तर 140 क्वारंटीन सेंटर आहे. CCC 177 आहे, DCHC 79 आहे आणि DCH 39 आहे. आणि हे सगळी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे 2-2 हजार लोकांना प्रत्येक दिवशी जेवण, त्या जेवणाच्या मागे पडद्यामागचे की जे आमचे लोक काम करणारे आहेत ते करणारे लोक आणि हा सगळ्याचा समन्वय साधणारे आमची एक टीम आणि विभागीय आयुक्त साहेब जे 8 याच्यामध्ये आहे. बऱ्याचदा आम्हाला सुद्धा भीती वाटते की अनेक कंटेनमेंट झोनमध्ये डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये ते स्वतः एकटे जातात. त्यामुळे ह्या सगळ्या काम करत असताना फक्त एक भावना आहे
की हे सगळं युनायटेडली काम झालं पाहिजे. प्रशासकीय अधिकारी, मीडिया, म्हणजे बाकीचे सगळे जण जर आपण एक मताने जर का पुढे गेलो लोकांच्या मनात, तर औरंगाबाद शहरामध्ये आज आपल्या सगळ्यांना जे वाटतंय की लोकांच्या मनात जी भीती आहे ती भीती आपण दूर करू शकू. एवढंच मला या ठिकाणी आपल्याशी संवाद. थँक्यू मॅडम. संजय नगर कंटेनमेंट झोनमध्ये माझी समन्वयक म्हणून जेव्हा ऑर्डर झाली होती तेव्हा संजय नगरच्या बाबतीत ज्या आपल्या प्रेसमध्ये आलेल्या सगळ्या न्यूज होत्या त्याच्यामुळे मी थोडीशी शासन होते की आपण तिथे जावं का. पण तिथे गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं आणि जे आपण सगळे म्हणतो की जोपर्यंत पब्लिक पार्टिसिपेशन आपल्याला कुठल्या कामात मिळत नाही, कॉमन मॅन जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला फारसा सक्सेस मिळत नाही. आणि हाच पॅटर्न आम्ही तिथे राबवला. संजय नगर जसं माहीत आहे की 21 गल्ल्यांचं एक छोटीशी वस्ती आहे. आम्ही त्या प्रत्येक वस्तीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये 3 ते 4 स्वयंसेवक त्यांच्यातलेच निवडले. म्हणजे लोकांचा जो सर्व्हिलन्स होता तो आम्ही त्यांच्याकडूनच तिथे करून घेतला. ह्याच्यामध्ये जे आम्ही स्वयंसेवक तयार केलेले होते ते त्या गल्लीमध्ये राहत असल्यामुळे कंटेनमेंट झोनमध्ये जे आमचे स्वयंसेवक होते त्यांनी त्या झोनमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची जी काही नीड असेल, मग ती रेशन असेल, दूध असेल किंवा मेडिसिन्स असतील, याबाबत आम्हाला वेळोवेळी कळवत राहिले. त्यानुसार आम्ही जे कंटेनमेंट झोनमध्ये न राहणारे स्वयंसेवक होते त्यांना ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन हे सर्व किराणा माल असेल किंवा मेडिसिन्स असतील ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथल्या लोकांपर्यंत पोहोचवत होतो. त्याचप्रमाणे आम्ही भाजीचे गाळे सुद्धा तिथे लावले. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आम्हाला प्रत्येक गोष्टीबाबत तिथल्या स्वयंसेवकांनी फीडबॅक दिलेला असल्यामुळे आम्हाला ती प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी करता आली. ह्याच्यामध्ये महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर, पोलीस निरीक्षक, मी स्वतः आणि मेडिकल ऑफिसर यांच्या चौघांची जी टीम होती आम्ही रोज त्या ठिकाणी जायचो. आमची 11ची वेळ ठरलेली असायची की 11 वाजता आम्ही सगळे अधिकारी येणार. त्याच्यामुळे आम्हाला असं कधीही सांगावं लागलं नाही की आम्ही आज येणार नाही किंवा उद्या येणार नाही. लोकांचे जे प्रश्न होते ते स्वतः 11 वाजता तिथे यायचे आणि त्यावेळेस आम्ही त्यांचे प्रश्न सोडवायचे. मग तिथलचं ड्रेनेजचा चोकअपचा विषय असेल किंवा तिथलचा हापसा काम करत नसेल, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही तिथल्या तिथे सॉल्व्ह केल्या. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस असं झालं की काही लोक ऐकत नाहीत, जसं मास्क लावणार नाहीत, गल्लीमध्ये थुकणार, तर तिथे आम्ही सगळे ऑफिसर्स एकत्र. महापालिकेने MHMH ॲप तयार केलं. MHMH ॲप तयार केल्यानंतर सर्व्हिससाठी टीम नियुक्त केल्या. साधारणतः जवळपास 960 शिक्षक आणि 300 अंगणवाडी सेविका आणि नर्सेस हे काम करतात. याच्या माध्यमातून शहरामध्ये 2,60,000 घरांचा सर्वे सुरुवात केला. 50 वर्षाच्या वयाच्या लोकांचा आणि कोमॉर्बिड असलेले त्यांचा डाटा MHMH ॲपवर अपलोड करायचा. आजपर्यंत जवळपास 1 लाख लोकांचा डाटा अपलोड झाला, जे की 50 वर्षाच्या वयाचे. त्याचं आजचं आणि रिसेंट उदाहरण सांगतो. लता कुलकर्णी नावाची एक महिला उल्कानगरीमध्ये राहते. आमचे शिक्षक साधारणतः त्या ठिकाणी 12-12:15 वाजता पोहोचले त्यांच्या घरी आणि त्यांचा ऑक्सिमीटर घेतला, रिडिंग घेतली ऑक्सिजनची, तर ते ऑक्सिजनची रिडिंग होती 86. त्यांनी तो डाटा MH ॲपवर टाकला. MH ॲपवर डाटा जेव्हा टाकला तर त्या व्यक्तीची जर 94 पेक्षा खाली ऑक्सिजन असेल तर रेड झोनमध्ये नोंद होते. साधारणतः तो डाटा त्यांनी 12:15-12:30 वाजता MH ॲपच्या टाकल्यानंतर 12:30 वाजता आमच्या वॉर रूम मधल्या लोकांना ते लक्षात आलं की त्यांची पल्स ऑक्सिमीटर रिडिंग बरीच खाली आहे आणि यांना मदत तातडीनं घेणं आवश्यक आहे. वॉर रूम मधून त्या कुलकर्णी मॅडमला फोन गेला की तुमची तब्येत कशी आहे, तुम्हाला ताबडतोब CCE मध्ये आपल्याला शिफ्ट व्हावं लागेल, तुमचा बराचसा ऑक्सिजन लेवल खाली आहे. 12:30च्या दरम्यान त्यांना तो काढलेले हा मेसेज आमच्या वॉर रूम मधून कन्सर्न मेडिकल ऑफिसरला पण पाठवा की आपली टीम पाठवा, तिथं मदतीची गरज आहे. मॅडमला, त्या कुलकर्णी मॅडमला दम्याचा त्रास होता लहानपणापासूनचा आणि त्याच्यामुळे त्यांचा तो दमा कमी झाल्यामुळे त्यांचा पल्स ऑक्सिमीटरची रिडिंग कमी होती. हे त्यांनी नंतर वॉर मधल्या आमच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की मला काही त्रास नाही आणि मला जर गरज बसली तर मी स्वतःहून ऍडमिट केली. काढलेले हा मेसेज मेडिकल ऑफिसरला गेल्यामुळं मेडिकल ऑफिसर आमचा 1:15 वाजता 1:30 वाजता दरम्यान ते मॅडमच्या घरी गेला आणि परत त्यांची व्यवस्थित पल्स ऑक्सिमीटरनं रिडिंग घेतली, टेस्ट केली आणि हे केली. सांगायचा उद्देश की आमचा MHMH ॲप आणि आमची हेल्थ टीम एवढा क्विक रिस्पॉन्स करते आहे. आपल्या शहरामध्ये जो काही डाटा अपलोड होईल, काही लोकांनी पर्सनल डाटा सुद्धा MHMH ॲपवर डाउनलोड करून अपलोड करून घेतलेला आहे. दुसरं उदाहरण मी सांगतो. आमच्या स्टाफ पैकी कंटेनमेंट झोनमध्ये मॅनेजमेंटसाठी दररोज जे काम करतात आमचे गस्ती पथक आणि आमचे नोडल ऑफिसर, त्याच्यापैकी
सिल्क मिल कॉलनी या कंटोनमेंटमध्ये काम करणाऱ्या आमच्या मुख्य समन्वयक अधिकारी श्रीकांत देशपांडे नावाचे आहेत, जिओलॉजिस्ट आहेत, क्लास 1 ऑफिसर आहेत. त्यांना कोरोना पॉझिटिव्हची लागण झाली. टेस्ट केल्यानंतर लक्षात आले की ते पॉझिटिव्ह आहे. मग ते क्लास 1 ऑफिसर असल्यामुळे त्यांनी असं ठरवलं की आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेऊ. परंतु आमच्या स्टाफने विनंती केली की आपण आपल्या ठिकाणी करू. ते MGMच्या आमच्या CC सेंटरमध्ये आले, स्वतः 10 दिवस राहिले आणि त्यांनी जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांचे फिलिंग असे होते की होम अवे होम, म्हणजे मी घरापासून दूर असलो तर मी घरीच असल्यासारखं फिलिंग आहे. एवढी चांगली ट्रीटमेंट या ठिकाणी आहे. हे त्यांचे स्वतःचे अभिप्राय आहेत. सांगायचा उद्देश की आपल्या महापालिकेचे क्वारंटाईन सेंटर्स आणि CC सेंटर्स एवढे चांगले आणि एवढे उत्कृष्ट आहेत. तिथं कोणत्याही प्रकारचा मेंटली पण त्रास होत नाही, उलट काळजी घेतली जाते. आमच्या काही सेंटरमध्ये फिजिकल व्यायाम जो असतो मिनिमम, योगासने असतील, श्वासोच्छ्वास व्यायाम असतील, हे पण लोक आनंदाने करतात, हॅपीली करतात. हे फक्त 2 उदाहरण मी मुद्दाम जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगितलं की फॅसिलिटी पूर्णपणे चांगल्या आहेत आणि आपण त्याप्रमाणे तयारी पण करत आहोत. धन्यवाद. रेशनच्या अनुषंगानं म्हणजे ज्यांना गरज आहे अन्नधान्याची शासनाच्या माध्यमातून तर प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्नधान्य या 2-3 महिन्यामध्ये प्राप्त झालं. डाळ, गहू, साखर, तेल सर्वच गोष्टी प्राप्त झाल्या. पण विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार मी म्हणजे विभागीय आयुक्तांच्या वतीनं मी आणि जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी महोदय, जिल्हा पोलीस अधिकारी यांनी सामाजिक संस्थांना आव्हान करून डाळ, साखर, तेल, मीठ, गहू, ज्वारी अशा जवळपास 15,000 किट तयार करून लोकांना वाटण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या भागामध्ये कर्मचारी नियुक्त केले होते त्या कर्मचाऱ्यांना ज्या ज्या झोपडपट्टीमध्ये, ज्या ज्या घरामध्ये अन्नधान्याची उणीव आहे, ज्या ज्या नागरिकांना उणीव अशी जाणून आली त्याची यादी केली, त्याची मोहूम स्वरूपामध्ये आकडेवारी घेतली आणि आमच्या माध्यमातून विनंती करून सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांना वाटप केलं. आजही ते काम चालू आहे. शक्यतो आम्हाला मिळालंच नाही अशी ओरड आजपर्यंत तरी शिल्लक राहिलेली नाही. सकाळी जर मागणी केली तर संध्याकाळपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. जर त्या दिवशी संध्याकाळपर्यंत पोहोचवलं नसेल तर दुसऱ्या दिवशी पोहोचवले. सामाजिक संस्थांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं कार्य केलं. पोलीस विभागाने स्वतःच्या गाड्या देऊन पोलीस कॉन्स्टेबलच्या माध्यमातून त्या कंटोनमेंट एरियापर्यंत हे धान्य घेऊन पोहोचवण्यास मदत केली. सर्वांनी मदत केली आणि आणखी मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आमचं हे बळ आपल्या लोकांवरच अवलंबून आहे. समाजातल्या सामाजिक संस्थेमध्ये काम करणारे किंवा उद्योजक आहेत किंवा आपल्यासारखे मोठे मोठे जे नागरिक असतात, सुजाण नागरिक, यांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. अन्नधान्य कुठेही कमी पडलेलं नाही आणि शक्यतो आम्ही ते कमी पडूही देणार नाही. थँक्यू फॉर टाइम. नमस्कार, मी डॉक्टर विजय कुमार भट, ॲडिशनल कमिशनर. गेल्या 100 दिवसापेक्षा जास्त कालावधीपासून आम्ही औरंगाबाद शहरामध्ये फिरत आहोत. स्वतःची काळजी घेत लोकांची काळजी घेण्याचा स्तुत्य प्रयत्न आमच्या सर्वांच्या वतीनं होतोय. फील्डवर गेल्यानंतर मला स्वतःला किंवा माझ्यासोबतच्या लोकांना, काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना बऱ्यापैकी अनेक लोक स्वतःची काळजी घेत नसल्याचं दिसून येतं. आम्ही आमच्या वतीने सगळे प्रयत्न करतो. त्यांची राहण्या खाण्याची व्यवस्था, तपासणी, गाडीत नेणं, अन्न, सगळ्या गोष्टी करायला प्रशासन 100% तयार आहे. फक्त काही लोकांची मानसिकता मात्र आजही प्रतिसाद देण्याची नाही. मला एकच आपल्याला आव्हान असं करून सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना की त्यांनी लोकांची, इतरांची काळजी नाही घेतली तरी चालेल, पण 100% स्वतःची काळजी त्यांनी घ्यावी, स्वतःच्या कुटुंबाची घ्यावी. प्रत्येकाने जर आपली स्वतःची मात्र कुटुंबाची काळजी घेतली तर या विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखणं अत्यंत सोपं होणार आहे. काढा घ्यायचा असेल, बाहेरनं मास्क घालायचा असेल, कारण बाहेर न येणं असेल, थोडक्यात प्रशासनाने घालून दिलेल्या नीतिनियमानुसार, शासनाने घालून दिलेल्या नियमाचं आणि स्वतःच्या नीतिनियमाचं पालन प्रत्येकाने जर केलं, आपली काळजी आपण घेतली, आपल्या कुटुंबाची आपण काळजी घेतली तर खूप चांगलं होणार आहे. बरेच लोक बाहेर गेले प्रेक्षक म्हणतात आम्हाला मुझं कुठे नाही होतं, आम्हाला काही होणार नाही, काय करायचं, मास्क घालायचं, आम्हाला काही होत नाही. ठीक आहे, त्याच्या म्हणण्यात तसली असेल, त्याला काही होणार नाही, तर त्याच्यामुळे दुसऱ्याला 100% होऊ शकतं. त्याच्या आई वडिलांना होऊ शकतं, मुलाबाळांना होऊ शकतं, बरोबर माता बहिणींना होऊ शकतं. म्हणून सर्वांना पुन्हा पुन्हा एवढंच आव्हान आहे, काही अडचणी काही सांगत नाही. प्रशासनाच्या अडचणी सोडण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. नियुक्त केलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना ज्या काही अडचणी येतात त्या सोडण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. वाटेल तेवढा शासन खर्च करायला तयार आहे. कोणत्या बाबतीमध्ये प्रशासन कमी पडणार नाही. फक्त लोकांनी मात्र स्वतः पुरता पाहण्याचा विचार केला पाहिजे, स्वतःच्या कुटुंबापुरता विचार केला पाहिजे, स्वतःने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. 100% यश येतं आणि याच्यामध्ये आपलाही समावेश असणार आहे. प्रसार माध्यमांना सुद्धा सकारात्मकता
देऊन लोकांना जर मार्गदर्शन चांगल्या प्रकारे सकारात्मक केलं आणि आमच्याकडे होत असलेल्या चांगल्या घटनांची घडामोडीची जर नोंद सकारात्मकतेने घेऊन लोकांपर्यंत पोहोचवली तर लोकांचा आत्मविश्वास वाढेल, आम्हाला एक प्रकारची आपल्या माध्यमातून प्रेरणा मिळेल आणि प्रेरणा आपण द्याल अशा अपेक्षा करून थांबतो. धन्यवाद. साहेब, आपला तो साहेब शिंदे म्हाडाला आहे, तथापि म्हाडाला असून देखील अण्णासाहेब शिंदे साहेबांनी